आज आपण पाहणार आहे मैद्याची बिस्किटं कशी बनवायची आणि यामध्ये काय काय साहित्य वापरलं जातं हे आपण आज पाहणार आहे. आणि गव्हाच्या पिठापेक्षा मैद्याची बिस्किटं जास्तच क्रिस्पी होतात आणि साहित्य थोडं कमी लागतं. कारण मैदा हा पटकन फुलतो, गव्हाच्या पिठाला जरा फुलायला वेळ लागतो. त्यामुळे त्यामध्ये साहित्य जास्त लागतं. आणि गव्हाचं पीठ कसं असतं की शोषून दूध वगैरे असू दे, तूप असू दे, शोषून जास्त घेतं. तसं मैदा घेत नाही. मैदा लगेच पातळ होतो. त्यामुळं त्याची मळणी पण जास्त करावी लागत नाही. त्यामुळं बिस्किटं पटकन होतात, गोळेसुद्धा पटकन तयार होतात, भाजणीसुद्धा पटकन होते. तर आज आपण ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथं 1 किलो पिठासाठी अर्धा किलो साखर घेतलेली आहे. त्याऐवजी आपण गूळ पावडरसुद्धा वापरू शकतो. पण गूळ ही पूर्ण पावडरीच्या स्वरूपात असावी, कारण खडे बारीक सुद्धा चालत नाहीत. बेक करत्या वेळेस साखर असू दे किंवा गूळ असू दे विरघळत नाही, जसंच्या तसं राहतं. त्यामुळं पावडर बनवायची आहे. आता इथं हे घरचं म्हशीचं तूप आहे, जास्तच आणलेलं आहे. 250 ग्रॅम तूप लागतं मैद्याच्या बिस्किटसाठी. पण इथं मी 300 ग्रॅम घातलेलं आहे, कारण घरचं तूप आहे, भरपूर आणलेलं आहे. काकी म्हटले की जास्तच घाल थोडं 50 ग्रॅम. त्यामुळं मी 50 ग्रॅम जास्त यामध्ये तूप घातलेलं आहे. पण 250 ग्रॅम चालतं. त्यानंतर बेकिंग पावडर 1 चमचा, बेकिंग सोडा 1 चमचा, अमोनिया नेहमीप्रमाणे सपाट 2 चमचे घालायचे आहेत. एका ताईची कमेंट आलेली आहे, कोणता अमोनिया वापरायचा? बेकरी अमोनिया आपल्याला वापरायचा आहे, कारण हा अमोनिया बेकरीच्या सगळ्या पदार्थामध्ये वापरला जातो. त्यामुळं आपल्याला बेकरी अमोनियाच वापरायचा असतो. वेगवेगळे प्रकार असतात अमोनियाचे, पण बेकरी प्रोडक्टच्या दुकानामध्ये तुम्ही जर गेलासा तर तुम्हाला तोच अमोनिया देतील. तुम्ही तिथं विचारा की बिस्किटमध्ये वापरला जाणारा अमोनिया आम्हाला हवा आहे म्हणून, तर ते तुम्हाला लगेच देतील. कारण तुम्ही कशासाठी त्याचा वापर करणारा हे जर त्यांना कळालं तर ते तुम्हाला देतीलच. आता यामध्ये तीळ घातलेले आहेत. काकीनी तीळ बरेचसेच आणलेले होते, पण त्या दोघीजण करायला आलेले आहेत. एक जणीचे तीळ विसरले, त्यामुळे यातले आता मी निम्मे तीळ साईडला ठेवणार आहे आणि निम्मेच यामध्ये घालणार आहे. निम्मे तीळ त्या दुसऱ्या ताईंच्या बिस्किटमध्ये घालणार आहे. आता यामध्ये दूध घालायचं आहे. आता दूध किती लागतं? 300 मिली दूध फक्त लागतं. गव्हाच्या पिठाला अर्धा लिटर दूध लागतं आणि मैद्याला 300 मिलीच वापरायचं आहे. 300 मिली तेवढं पुरेसं होतं. त्या काकींना अंदाज नव्हता की मैद्यासाठी किती दूध लागतं. नेहमी त्या गव्हाच्या पिठाचीच करून नेतात, पण यावेळेला म्हटले की थोडं मैद्याची करून न्यायची, म्हणून त्यांनी थोडं जास्तच दूध आणलेलं आहे. आता पीठ चाळण्यासाठी सुद्धा बघा त्यांनीच मला मदत केलेली आहे. त्यामुळं जे व्हिडिओ आहेत ते रिअलमध्ये तुम्हाला येतात. कुठलीही यामध्ये गोष्ट मी स्किप केलेली नाही. आणि विशेष सांगायचं म्हणजे मोबाईल पकडला आहे शूटसाठी, तो दुसऱ्या ताईने पकडलेला आहे. त्यांची सुद्धा बिस्किटं बनवायची आहेत. ही बिस्किटं काकींची बनवत आहेत. आता त्या ताईंची दुसरी बिस्किटं बनवायची आहेत. त्यांची सुद्धा मैद्याचीच बनवायची आहेत. त्याचा सुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे. तुम्हाला लवकरच तो सुद्धा येईल. सुरुवातीला कोरडं वाटत असलं तरीसुद्धा पीठ जसं मळत जाऊ तसं पीठ एकदम मऊ लुसलुशीत होतं. सुरुवातीला थोडं मऊ ठेवायचं आहे पीठ, जास्त मऊ ठेवायचं नाही. गव्हाच्या पिठासारखं मऊ ठेवायचं नाही, हे थोडं ठेवायचं. गव्हाचं पीठ कसं असतं, शोषून घेतं सगळं. साखर असू दे, तूप असू दे, दूध असू दे, शोषून घेतं. त्यामुळं ते पटकन घट्ट होतं. तसं मैदा घट्ट होत नाही, पातळच मैदा होतो. त्यामुळं अगदी थोडंसं मऊ लुसलुशीत मळायचं आहे. आता बघा, अर्धा लिटरची बॉटल होती, तर त्यातलं दूध बघा, हे तुम्हाला दिसतच आहे किती शिल्लक राहिलेलं आहे. आता यामध्ये दूध घालण्याची गरज नाही. किती पातळ झालेलं आहे बघा हे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यामध्ये 300 मिलीच दूध बसलेलं आहे. मी मापलेलं नाही, पण अंदाज माझा आहे की म्हणजे सुरुवातीला मी मापत होते, पण आत्ता मापत नाही. हे मेजरमेंट बरोबर आहे. मैद्यासाठी हे 300 मिली दूध सांगायचं. एका वेळेला मी 5 किलोची बिस्किट बनवलेली आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कस्टमरची होती. चौघींची होती, पण 5 किलो होती. एका काकींची फक्त 2 किलो होती. बाकी सगळ्यांची 1-1 किलोची होती. आणि सगळ्यांचं मी ते शूट केलेलं आहे. मी म्हणजे जे बिस्किट बनवायला आलेली त्यांनीच तो कॅमेरा पकडलेला होता, म्हणजे मोबाईल पकडलेला होता. सगळं शूट केलेलं आहे. तुम्हाला एका दिवशी केलेली बिस्किट आहेत.
खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मी दररोज एक व्हिडिओ पाठवणार आहे. नक्की बघा. वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट बनवलेले आहेत. म्हणजे सेम अशीच बनवलेली आहेत, पण वेगळी त्यामध्ये प्रोसेस काय केलेली आहे, ते तुम्हाला पाहायला मिळेल. पीठ चांगलं मळून घ्यायचं, त्याचे रोल बनवायचे आणि गोळे बनवायचे. आता गोळे जे बनवायचे आहेत, ते बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगायचं माझं विसरून गेलंय. गोळा हा पूर्ण गोल पेढ्यासारखा झाला पाहिजे. एकदम असा गुळगुळीत झाला पाहिजे. त्याला फिनिशिंग चांगलं आलं पाहिजे. तरच प्रेस चांगला होतो. आपल्याकडं कुठलंही मशीन नाही गोळे प्रेस करण्यासाठी. आपण हाताने करणार आहे. त्यामुळं गोळा हा चांगलाच व्हायला लागतो. एकदम असा गुळगुळीत व्हायला लागतो. जर तुम्ही समजा व्यवस्थित जर गोळा नाही केला, तर त्याचा प्रेस होत्या वेळेस पूर्ण त्या गोळ्याला किंवा त्या बिस्किटला भोवतीनं चिरा पडतात किंवा फुटल्यासारखं बिस्किट होतं ते. त्यामुळं एकदम असं फिनिशिंग गोळ्याला आणायचं आहे. आता इथं बघा हे लुसलुशीत पीठ पूर्ण झालेलं आहे, मऊ झालेलं आहे आणि त्यामुळं फिनिशिंग पण त्याला चांगलं आलेलं आहे. प्रेस करत्या वेळेस गव्हाची आपण जास्त प्रेस करू शकतो. मैद्याची जास्त प्रेस करायचं नाही. तर अशाच कमेंट आलेल्या आहेत, की आता तरी पत्ता सांगा, तुमचा मोबाईल क्रमांक सांगा. पण मी खरं सांगते, माझा पर्सनल एकच नंबर आहे आणि तो सोशल मीडियावरती मी देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट आहे, की पत्ता माझं शॉप नाही, मी घरी बनवते. त्यामुळं घरचा मी पत्तासुद्धा मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते कमेंटमध्ये विचारा आणि तुम्हाला बिस्किटं हवी असतील तर मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं मी मनापासून माफी मागते तुमची आणि इतका छान मला तुम्ही प्रतिसाद देत आहे. बिस्किटं बघून तुम्हाला आवडली आहेत हेच माझ्यासाठी चांगलं आहे आणि जर तुम्ही माझ्याकडून बिस्किटं जर घेतली तर त्याचे पार्सल चार्जेस आले, त्याचं पॅकिंग आलं, तुम्हाला त्याचे खूप चार्जेस द्यावे लागतील. त्यामुळं तुम्ही जवळच्याच बेकरीमध्ये एवढं साहित्य द्या आणि बसून तुम्ही करून घ्या. तुम्हाला ते स्वस्त पडणार आहे. अगदी 80 ते ₹100 मजुरी घेतील तुमच्याकडून. व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.